सत्ताधाऱ्यांवर कायम टीकेचे बाण चालवणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांच्या निशाण्यावर आले। नानांनी एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले। त्यांच्या या कृत्यामुळे सत्ताधाऱ्यांना टीकेची आयती संधी मिळाली। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नाना तऱ्हा। कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले पाय। नानांच्या कृती विरोधात राजकारण तापलं। विरोधकांकडून नानांवर टीकेचे बाण। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं हे कृत्य पाहून खरंच नाना हे वागणं बरं नव्हतं असं म्हणण्याची वेळ आली आहे। अकोल्यात एका कार्यकर्त्याकडून नाना पटोलेंनी चक्क चिखलानं माखलेले पाय धुवून घेतल्याचं समोर आलंय। पटोले सोमवारी अकोल्यातील वाडेगाव इथं एका कार्यक्रमासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता। त्यामुळे साहजिकच नानांचे पाय चिखलानं माखले। पण जेव्हा नाना पटोले दर्शन घेऊन गाडीजवळ पोहोचले तेव्हा चक्क नानांचे पाय हातात धरून कार्यकर्त्यानं ते धुतले। नानांच्या या पाय धुण्याच्या कृतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। सर्वप्रथम ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर नेता किंवा पक्ष घडत असतो त्या कार्यकर्त्याचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्या कृत्याचा मी धिक्कार करतो। विरोधकांनी एक सुरात नानांच्या कृत्याचा निषेध केल्यानंतर नानांची चांगलीच कोंडी झाली। पण यावेळी अपेक्षेप्रमाणे संजय राऊत नानांच्या बचावासाठी पुढे आले। लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे ते धुवू द्या ना, काय हरकत नाही, आमचा काय संबंध आहे। महायुतीच्या सगळ्याच नेत्यांकडून टीका थांबत नसल्यानं स्वतः नाना पटोलेंनीही या प्रकरणी स्पष्टीकरण देत वाद शमवण्याचा प्रयत्न केला। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडी मध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती। सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्याचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच कुठलाही पक्ष आणि नेताही मोठा होत असतो। त्यामुळे आपल्या कृतीतून कार्यकर्त्याचा अपमान होणार नाही याची काळजी प्रत्येकानंच घ्यायला हवी। त्यामुळे यापुढे तरी नाना पटोले याची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8।